हरेश सावंत HN नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। समाजसेवक श्री तुषार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन स्वामी समर्थ मठ सेक्टर 20 कामोठे नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलं होतं। आमदार विक्रमदादा पाटील यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन समाजसेवक तुषार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन केल्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। समाजसेवक श्री तुषार साळुंखे यांनी आमदार विक्रमदादा पाटील यांच्या समवेत केक कटिंग करून वाढदिवस साजरा केला। आरोग्य शिबिरामध्ये मोफत औषधे, ECG, त्वचारोगतज्ञ, हाडवैद्य, नाक, कान, घसा, डोळे, त्वचा आरोग्य तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते। नवी मुंबई कामोठेतील रहिवाशांनी आरोग्य शिबिराचा परिपूर्ण लाभ घेतला। समाजसेवक तुषार साळुंखे यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आमदार विक्रमदादा पाटील व आरोग्य शिबिर लाभार्थी यांनी समाजसेवक तुषार साळुंखे यांचे आभार मानले। आज आमचा युवा सहकारी तुषार साळुंखेच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी कामोठ्यात आलो, त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि मन भारावून गेलं की एका युवा सहकार्याचा वाढदिवस हा कुठंतरी त्यांनी हिल स्टेशनला जाऊन, कुठेतरी परिवाराबरोबर बाहेर जाऊन किंवा मित्रमंडळींबरोबर कुठेतरी पार्टी करून साजरा केला नाही, तर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा होणं हे महत्त्वाचं आहे। आणि माझा परिवार म्हणजे परिवारातले 4 जण नाही तर कामोठे वासीय हा माझा परिवार आहे हे मानून तुषारनी वाढदिवस साजरा केला। आज एक आरोग्य शिबिर आयोजित करून शेकडो नागरिकांना त्याचा लाभ दिला, त्याबद्दल माझं मन खऱ्या अर्थानं प्रफुल्लित झालं, आनंदित झालं। आणि त्यामुळे अशा खरं तर युवा सहकाऱ्यांच्या मागे ताकदीनं उभं राहणं हे माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीचं काम आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो, त्याला सदिच्छा दिल्या। अनेक नागरिक या ठिकाणी जमले होते, शिबिराचा लाभ घेत होते, त्यामुळे त्यांनाही सदिच्छा दिल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याला मी सदिच्छा दिलेल्या आहेत की जनसेवेसाठी आपल्याला काम करायचं आहे, कायमच आपल्याला जनसेवेसाठी वाहून घ्यायचं आहे। आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न, कामोठीवासियांचे प्रश्न, जे प्रश्न त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे अशा मंगल दिवसाच्या तुषार साळुंखे, संपूर्ण टीम, त्याचे युवा सहकारी, त्याच्याबरोबरची सगळी मातृशक्ती यांना लाख लाख शुभेच्छा। सर्वप्रथम जय श्री स्वामी समर्थ। आज माझा वाढदिवस, खरं तर आज जनकल्याणासाठी, जनसेवेसाठी काहीतरी असा एक उपक्रम साधायचा की जेणेकरून लोकांना याचा खूप लाभ घेता येईल आणि जनसेवाही होईल। ही उपक्रम राबवण्याची जी संकल्पना आहे ती गेल्या 6 महिन्यापासून माझ्या मनात चालू होती। माझ्या सहकाऱ्यांबद्दल मी त्याच्याबद्दल विचार केला। आमचे विधान परिषदेचे आमदार श्री विक्रमदादा पाटील यांच्या संकल्पनेतून खरं तर हा मोफत आरोग्य शिबिर मी आयोजित केलेले आहे। या मोफत महाआरोग्य शिबिर म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण याच्यामध्ये जनरल तपासणी, औषधं, ECG, हृदयरोग तज्ज्ञ, नेत्रशल्यचिकित्सा म्हणजे ऑफ्थल, शस्त्रक्रिया, ज्यांच्या काही सर्जरीज असतील, ज्यांचे काही पेन होत असेल तेही आपण ह्या शिबिरामार्फत मोफत करणार आहोत। हृदयरोग तज्ज्ञामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर ज्यांच्या पण काही प्रॉब्लेम्स असतील तेही आपण फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत। त्याचे हृदयरोग तज्ज्ञसुद्धा इथे अवेलेबल आहेत, नेत्र आहेत, ENT विभागातले नाक, कान, घसा याचे तज्ज्ञसुद्धा आपण इथे बोलवलेले आहेत। याच्यामध्ये औषध वाटपसुद्धा आपण ठेवलेलं आहे, जेणेकरून ज्या लोकांना काही जनरल फिजिशियनची गरज लागते, क्लिनिकमध्ये जातात, व्हायरल होतं, फीवर होतं, काही होतं, त्याचे तात्काळ इथे औषधं पण आपण इथे वाटप करणार आहोत। तर ह्याच्यामध्ये खरं तर नागरिकांना खूप जास्त लाभ झालेला आहे आणि सकाळपासून आतापर्यंत शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा, या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। आज हा उपक्रम राबवताना मला एक स्वामी भक्तींची म्हणजे एक सेवा केल्यासारखं असं मला एक जाणवलेलं आहे। आज गुरुवारही आहे। आताच थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेचे आमदार श्री विक्रमदादा पाटील, महासचिव भाजपा महाराष्ट्र यांनी माझ्या या कार्यक्रमामध्ये, शिबिरामध्ये उपस्थिती दाखवून या शिबिराची शोभा वाढवलेली आहे। माझे सहकारी, माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, माझे सर्व काही आहेत ओळखीचे, त्यांनी सगळेही माझ्या या उपक्रमाने, या शिबिराबद्दल मला प्रोत्साहन केले आणि मला पाठीशी उभे राहिले। तर मी एवढंच म्हणेल की माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांतर्फे आणि
आमदार श्री विकासदादा पाटील यांच्या आशीर्वादाने यांच्या संकल्पनेतून आम्ही असेच उपक्रम साधत राहू, जेणेकरून जनसेवा आणि जनकल्याण ही होतच राहील. बस मी एवढंच म्हणेल. आणि आज सर्वजण इथे उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुषार साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांनी शिबिर ठेवलं, खूप छान सगळ्यांचे चेकअप झाला व्यवस्थित आणि त्यांनी इथून पुढे पण असेच कार्यक्रम करावेत. स्वामी कृपेने त्यांचं व्यवस्थित व्हावे. तुषार साळुंके साहेबांनी हे उपक्रम असंच कंटिन्यू चालू ठेवावं आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटी जावं. धन्यवाद. माझं नाव सौ वैशाली संतोष हांडे. ताई, तुषार साळुंके यांनी जो महाशिबिराचं आयोजन मठामध्ये केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः तुषारदादांना वाढदिवसाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. तुषार साळुंकेंच्या वाढदिवसानिमित्त जे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना व येथील कामोठावासियांना खूप फायदा झालेला आहे. आणि इथून पुढं त्यांनी असंच स्वामी समर्थ मठासाठी सहकार्य करावं, वारंवार आम्हाला सहकार्य द्यावं हीच विनंती. पहिला अगोदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ते मध्ये मध्ये येतात आमच्या मठामध्ये आणि आम्हाला काही गोष्टी त्यांनी मार्गदर्शन केलं आहे आणि इथे असेच आरोग्य शिबिर त्यांनी चालू केलं आहे. त्या लोक भरपूर पुढे येत आहेत आणि आली पाहिजे. सौ जयश्री रवींद्र पवार. इथे तुषार साळुंके यांनी स्वामी समर्थ मठामध्ये जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे आरोग्य शिबिराचं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आधी पहिल्यांदा मी त्यांना शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि त्यांनी जो हा उपक्रम चालू केलाय तो खरंच म्हणजे खूप छान आहे. त्याचा लाभ सर्व स्वामी सेवकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि जे कामोठे रहिवासियांना होतोय तो चांगलाच आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा त्यांनी असे उपक्रम राबवावे. माझं नाव सौ प्रतीक्षा प्रकाश गुरव. आता तुषार साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मठामध्ये जे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे तुषार साळुंके सरांनी शिबिर भरलंय ते आम्हाला सर्व स्वामी भक्तांना आणखीन कामोठेल्या रहिवाशांना भरपूर त्याचा लाभ मिळाला. त्यांचं असंच आम्हाला सहकार्य असावं, मठासाठी पण आणखीन शिबिरासाठी पण ही विनंती. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.